आणि रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीतून काल वायुगळती झालेली आहे। जयगडमधील नांदिवडे माध्यमिक शाळेतील मुलांना या वायुगळतीचा त्रास झालेला आहे। 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती कळते आहे। काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। जिंदाल कंपनीच्या टाक्यांचं काम सुरू असतानाच ही गॅस गळती झालेली आहे। मनोज लेले माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। मनोज, नक्कीच ज्या पद्धतीनं काल वायुगळती झालेली होती त्यानंतर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात या मुलांवरती सध्या उपचार सुरू आहेत। 62 विद्यार्थ्यांवरती या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज उपचार सुरू आहेत। नुकतेच या ठिकाणी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी सुद्धा या मुलांची चौकशी केलेली आहे। 48 तास या मुलांना या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे। सध्या या मुलांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र ज्या पद्धतीनं काल जिंदाल पोर्टच्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं काम चालू असताना येथील मरकॅप्टन या वायूची गळती झालेली होती आणि त्यानंतर या मुलांना श्वसनाचे आणि उलटी आणि मळमळीचे त्रास सुरू झालेले होते। त्यानंतर इथल्या माध्यमिक जयगड शाळेनं या मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं होतं आणि आता 48 तास या मुलांना या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं काल घडलेल्या वायुगळती संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाऊन ज्या ठिकाणी वायुगळती झाली त्या ठिकाणची पाहणी देखील करणार आहेत। तर जिल्हा प्रशासनानं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांची देखील बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे या ठिकाणी या मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे। 60 मुलं सध्या जिल्हा प्रकृती ठीक आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मनोज।